निवडणूक आली की तरुणाची तलवार शेतकऱ्याची डाल, निवडणूक संपली तुझी तिकडेच घाल. दुधाला काय घंटा भाव आहे काय? आणि महाराष्ट्राचा बाप महाराष्ट्रातला पाहिजे, महाराष्ट्राचा बाप गुजरातचा नको आहे. न्यूज अँड थ्रो सारखा वापर केला जनतेचा आजपर्यंत. सगळं नाचवलं कमळानं. कमळ नाही चालत. माढा तालुक्याची जनता कमळावर तणनाशक फवारणार, राऊंड अप फवारणार, राऊंड अप जळून जाणार, खाकवणार कमळाची. किसान उगवणा बी जानते काटणा बी जानते. अभिजित पाटलाच काय काम आहे माणिकावर? तितकी भीती घालतात की तुमचा ऊस नेणार नाही. अरे तुम्ही आमचा ऊस नाही नेल्यावर तुम्ही चिलर घालणार आहे कारखान्यात, काय घालणार आहोत? बबनराव शिंदेवर आमचा अजिबात राग नाही, त्यांनी त्यांच्या परीने केलं. कुठलं बी काम झालं की दादाशिवाय होतच नाही. कामच नाही, कामच केलं तर काम काय सांगायचं? कामं झाली ती चालू बी आहे ती. 40 कोटीचा निधी दिलाय माणेगावला. गल्लीवळातलं सोडा, ही खड्डा बुजला नाही, ही दुर्दैव आहे. आमदार जी दादा म्हणतील ते होणार. पण आता इथून पुढे बबनदादाचं पर्व संपल्या जमाय. शेतकऱ्यांचं नावच काढू नका. शेतकऱ्यांचं माती वा मोल झाले. उडदाचा 200 रुपये किलो आणि आमचा उडीद 50 रुपयाने किलो आहे. त्याला एक प्रश्न आहे धनराज शिंदेला की 84 लाख रुपयाचा चोर हुडकून काढा. हे मत पाहिजेत त्यांना, दुसरं काय नाही. आणि कोण मत देत नाही? लाडकी बहिणी बी देत नाही, सावत्र बी देत नाही, आणि सकाळी बी देत नाही. लाडकी असते तर सुप्रिया सुळेच्या विरोधात उमेदवार उभा केला असता. इतिहासात या भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा डांबरी झालाय रस्ता. नंतर नाही, खड्डच बुजले 30 वर्षात. तुम्ही 165 कोटी रुपयाचा कारखाना एका वर्षामध्ये काढता, आणि 250 कोटीची योजना तुम्हाला 30 वर्षात होत नाही. एका कारखान्याचं त्यांच्याकडे 5 कारखाने झालं. आमची 5 एकराची 25 एकर जमीन काय झाली नाही? शेतकऱ्याला 5 एकराची 1 एकर विकावं लागली. एकाचं 5 कारखाना झालं, याला विकास म्हणायचं? दादाशिवाय खैराव माणेगाव उपसा सिंचन सुद्धा दादाशिवाय होणार नाही. प्रत्येक इलेक्शन मध्ये खैराव माणेगाव उपसा सिंचनचं काम आपल्याला करायचंय. पुन्हा बॅरेज बंधारा आपल्याला करायचं. गेली 30 वर्ष हीच आश्वासन आम्ही ऐकत आलो. करायचंच चालू, अजून त्याचं काही झालेलं नाही. शरद पवारने मनावर घेतलं तर ते काम होऊ शकतं. महायुतीला हद्दपार तळ्याच्या पुढे ढकलून द्या, अजिबात नाही तर भाजपला मत बी पडत नाही. यांनी फक्त आणि फक्त जाती धर्मात भांडण लावण्याची काम केलेली आहेत. काय केलंय भाजपने? काय केलंय दादा? शेतकऱ्याचं काय जीएसटी लावून शेतकरी सगळा उद्ध्वस्त केला. शेतकरी आत्महत्या करतो, शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळत नाही. आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे ना. नाही, आमदार तर आधीच ओबीसी आहे, त्याच्यामुळे त्याला काही गरजच नाही. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणतो शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाराचा सरदार आहे, आणि त्यावेळेस हरामखोर आवला स्टेजवर खाली मान घालून बसते. त्या महाराष्ट्राला स्वाभिमानाला किंमत आहे, गद्दाराला स्थान नाही. आणि जसा महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेला ह्यांना धप्पा दिला, तशाच प्रकारचा धप्पा ह्यांना विधानसभेला मिळाला. विधानसभेला तुतारीचं फितारीचं काय चालत नाही. दादाला अपेक्षा सुद्धा उभा राहू द्या, निवडून द्या. जी काम नाही झाली मग सावळे आमदार उगाच झाले का? ती अहो मनानं आता जी तुम्हाला प्रतिक्रिया देते तुम्हाला तीच परत येऊन सांगते ती आम्हाला देऊ द्या, पैसे खाऊ द्या. दादाकडले लोक पैसे खायला भेटते ती लोक बोलते ती पैसे खायचं आणि दादाला येऊन मत करायचं का? तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला द्यायचं काम सांगायचं कोणाला? दादा बबन दादाजी म्हणतील ती आमदार होणार. भैयासाहेबांच्या विरोधात नेमका गडी कोण हा समोर दिसल्याशिवाय काय? प्रत्येक जण 2 दिवसाला येतोय, मला बी उमेदवारीच आहे म्हणतोय. तुतारी आता काय प्रत्येक जण मला मिळणार आहे म्हणताय. हे पवार साहेब ज्या माणसाला तिकीट देतील ती माणसं निवडून येतील. शेतकऱ्यासाठी काम कोण करीत नाही. पवार साहेबांशिवाय शेतकऱ्यासाठी कोण नाही. पवार साहेबांना दगड उभा केला तर निवडून येते. बबन दादा स्वतः उभं राहिले तर होतील. आता लोकसभेला 25 खासदार जरांगे पाटलांनी आणले पाहिजे. जे जरांगे पाटील सांगते तोच आमदार होणार. धनराज शिंदे प्रश्नच नाही. तुतारी फक्त मिळाला पाहिजे दादाला. ज्याच्या हाती तुतारी आणि जरांगे पाटील उभे असतील तो या माढा तालुक्याचा आमदार होणार. तुतारी फक्त आमच्या गावात वाजणार. तुतारी फितारी काय नाही. नमस्कार, मी दत्तात्रय संकपाळ. बेधडक चर्चा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जाऊन आपण चर्चा गावच्या आमदारावरचे हा विशेष भाग घेऊन जात असतो. आणि या ठिकाणी आलेलो आहोत. हे माणेगाव आहे, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येतं. या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणचे जे की माढ्याचे नेतृत्व करत आहेत ते बबनदादा शिंदे या ठिकाणी आहेत. नक्की या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत आणि एकंदरीत या ठिकाणच्या अडचणी काय आहेत आणि या ठिकाणच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी कोणकोणती कामं केलेली आहेत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी जवळ आल्या आहेत. त्या संदर्भात गावकऱ्यांना काय वाटतं, कोण होणार माढा विधानसभाचा आमदार, या संदर्भात आपण बेधडक चर्चा या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात, गप्पा मारूयात. नक्की या ठिकाणची परिस्थिती काय. नमस्कार साहेब. काय नाव आपलं?
मी शीतल कुमार डॉक्टर मानेगाव. इथलं मानेगाव. या ठिकाणी जर पाहिलं तर माडा विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव बरोबर येतं. बरोबर या आहे. ठिकाणी तुमचे बबनदादा शिंदे हे करतात. बरोबर आहे. काय एकंदरीत काय या तालुक्याचा विकास झालाय का नाही? विकास तर आता तुम्ही बघताय की विकास आहे का नाही. वेगळं आम्ही सांगण्याची काय गरज आहे त्यामध्ये आता. तुम्हाला काय वाटतं आता हो, आमच्या वाटण्याला काय फरक पडत नाही हो. आमच्या वाटण्याला काय उपयोग नाही. तुम्हाला काय वाटतंय सांगायचं. तुम्ही आता वाला मोळून तर असताना किंवा बारशीवरून आला तर इकडनं आलोय मुंबईवरून आलोय. तुमची माझी तर ती- कंबरच मोडली. मोडली का. मग आता मी तर दररोजच जातो. माझं काय व्हायला पाहिजे. मग तुम्ही काय आता दवाखान्याला जात असाल तर मग आम्ही तीच विचार मग आमचं काय व्हायला पाहिजे. काय काम काय अजून काय काम व्हायला पाहिजे? काय काम झाले? मग आता ही महत्वाचीच काम रस्त्याचीच महत्वाची काम आहे ती. मी सांगतो काम झालेत साखर कारखाने 5 झालेत. त्याच्यावर मोठ्या मोठ्या जी लेकर आधी काहीच नव्हतं. ते तुळशीदास नगरचा कारखाना होता त्याला बंद पाडला. 5 कारखाने झालेत. मोठ्या मोठ्या जी लेकर तिथे कामाला आहेत. मोठे मोठे 2800 कर्मचारी स्टाफ आहे त्याकडे रणजित भाईकडे. पण जनता फक्त 2800च्या मागे नाही. बाकी जनता फक्त धनराज दादाच्या मागे आहे. धनराज शिंदे फक्त. बरं आता या ठिकाणी तुमची इथं बघितलं का तुम्ही किती सुजलाम सुफलाम किती गच्च भरलंय. इथं दादाची कृपा आहे. 3 महिने पोकलन दिलाय फुकट पदर डिझेल टाकून. काय 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. जास्त चर्चा कुणाची आहे? धनराज शिंदे. धनराज. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला कोण होणार माड्याचा आमदार? धनराज शिंदे. प्रश्नच नाही. तुतारी फक्त मिळाला पाहिजे दादाला बस. तर तुतारी जर भेटली तर त्यांनी जितणार. डोळं झाकून विषयी नाही. तुतारी जर नाही भेटली तर उभं राहत नाही. तेवढा मी मोठा नेता नाही किंवा मी सर्वसामान्य आता जर या ठिकाणी मतदार आहे दोस्त आहे. हे आमचा नेता आहे सचिन. हे आमचं शालेय जीवनापासून दोस्त आहे. बरं. आता या ठिकाणी जर तुम्ही म्हणता धनराज दादा असं म्हणतो या ठिकाणी जर पाहिलं तर अभिजित पाटील. अभिजित पाटलाच काय काम आहे मानेगावात. कुठं टिप्पर आलेत कुठं त्याला सडक पडली कुठं कुणाचा ऊस नेला जास्त चर्चा त्यांचीच आहे. कुणाचं काय नेलंय कुणाचा बेदाना कुठल्या स्टोरीला ठेवला. बेदाना माझा 4 महिने बाहेर ठेवावा लागला. तेव्हा अभिजित पाटील कुठे गेलता. मला एक सांगा एक प्रश्न आहे माझा. आता आमच्या नेता धनराज दादाकडे कारखाना नाही. साखर कारखान्यात कुणाकडं रणजित भाया अभिजित पाटील बबन दादा. आमच्या नेत्याकडे कारखाना नाही. हे म्हणतात की भीती घालतात की तुमचा ऊस नेणार नाही. अरे तुम्ही आमचा ऊस नाही नेल्यावर तुम्ही चिलर घालणार आहे कारखान्यात काय घालणार आहो. बरोबर आहे की ऊसच नाही नेला तर काय तुम्ही तुमचे पिटाई गिरण्यासारखं तुम्ही चालू केलंय. 200 कोटीची संस्था 600 कोटीला गेलेत. हे कसं काय चक्र फिरलंय सहकार चक्र. तुम्ही एक स्पष्ट मानेगावातला 30 वर्षात खड्डा बुजला नाही. जाता येते का रस्ता टॉप दिसायला लागलाय की. कुठं टॉप हायवे आहे काय. NH9 मोहोळ सोलापूर पुणे इकडे नाही. तिकडं अजून गल्लीबोळातलं रस्ते नाही. गल्लीबोळातलं सोडा. ही खड्डा बुजला नाही. ही दुर्दैव आहे. अवघडच आहे. नदीच झाली की या काही मेंबर आहेत आमचं. हे ग्रामपंचायत चालू सेटिंग मेंबर आहे. खड्डा बुजला नाही काय सांगायचं. आता या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार आहेत बबनदादा शिंदेवर आमचा अजिबात राग नाही. त्यांनी त्यांच्या परीने केलं. पण आता इथून पुढे बबनदादाचं पर्व संपल्या जमाय. आता त्यांचे पुत्र थांबले. पुत्राचं काय काम आहे. काय काम सांगा तुम्ही काम सांगा ना. मला सांगा दूध संस्था किती लिटरला आज चालू आहे. बबनदादा ज्यावेळेस चेअरमन होतं त्यावेळेस देशात नंबरला टॉप दूध संघ होता. आज काय परिस्थिती आहे. किती केंड जाते दूध संघाला मानेगावातनं. हो सचिन एक केंड नाही मानेगावात नाही जिल्ह्यातनं नाही. का हो अशी का परिस्थिती? ही नेतृत्व खाजगीकरण केलं त्याने सगळं. खाजगीकरण. खाजगीकरण. हा जी गाय जास्त दूध देते ते त्यांच्या दारासमोर नेऊन बांधली आणि जी देत नाही ती ह्यांच्याकडे जर खाटकी माल आमच्या दारात आणून बांधला त्यांनी. आमच्या दारात आणून बांधला. आणि ह्यांच्याकडे जर आहेत 20-20 लिटर यांच्या दारात आहेत. असं नाही दुधाला भाव आहे का? दुधाला काय घंटा भाव आहे काय 25 न 22 काय परवडतं. या आधी जास्त दर होता असं म्हणतील शेतकरी. कुठं त्याच्या अगोदर 32-34 रुपयांनी दूध वाढलं की. आज ती परिस्थिती नाही. अजिबात नाही परिस्थिती. शेतकऱ्यांची कशी परिस्थिती? शेतकऱ्यांचं नावच काढू नका. शेतकऱ्यांचं माती मोल झाले. उडीद आला ज्यावेळेस मार्केटमध्ये उडीद आला त्यावेळेस आम्ही 5,000 उडीद विकला. आज काय परिस्थिती आहे. आज उडदाची डाळ कशी किलो. उडदाची डाळ 200 रुपये किलो आणि आमचा उडीद 50 रुपयाने किलो आहे. मग आमदार पुत्र कुठे गेले किंवा आमदार कुठे गेले. तुम्ही फक्त ऊसाचं बोलताय. बाकी क्षेत्र उडीद आहे तूर आहे मूग आहे हळद आहे
सगळं आहेत. काय नाही इथं सांगा की माझा माल 4 महिने स्टोरेजच्या बाहेर होता. 4 महिने नुकसान झालं. धनराज दादानं 0 बजेट मध्ये त्याच्या स्टोरला ठेवला. धनराज दादाचं लय काम आहे वाटतं इकडे. भरपूर काम काम 100% आहे. 100% 84 लाखाचं काय झालं म्हणायचं? 84 लाखाचं तळ आहे आमचं. त्याला एक प्रश्न आहे धनराजदादा शिंदेला की 84 लाख रुपयाचा चोर हुडकून काढा. आमच्या गावचं तळ झालेलं 1 लिटर पाणी थांबत नाही त्याच्यात. 84 लाख रुपयाचा चोर हुडकून काढा म्हणजे. इथं इथं जसं तळ आहे गावचं तसं इथं एक तळ झालंय. ते आता असं गागरवर पाणीच थांबत नाही. आणि ते तळ कोटीच्या कामाचं 84 नाही कोटीवर रक्कम आहे त्याची. 84 लाख रुपयाचे काम आहे. 1 लिटर पाणी थांबत नाही. 1 लिटर आणि पाणी आमच्या लोकवर्गणीतनं काम केलं. 51,000 लोकवर्गणीतनं लोकांच्या डेअरीतनं उचले पैसे भरलेत आम्ही त्याच्यात. आणि त्या कामाचा साक्षीदार आहे आलमबाई आमचा आणि ही सचिन. त्या सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण माती जाऊ द्यावं. इथंच एक सांगा सगळे सरकारी कामं ठप्प आहेत. सरकारी कर्मचारीच पगार आहेत का? आपलं बजेट किती आहे? आपल्या खिशात 4 रुपये असलं तर आपण 8 रुपये खर्चाचं बघतो. आपल्या खिशातच पैसे नाही तर तुम्ही काय लाडकी बहीण देणार? मध्य प्रदेश सरकार तेलाचं जाऊ द्या. सगळे तेल वाढवलं, दारू वाढवली. मद्यप्रेमींसाठी सुद्धा जरी बहिणीची मत ही केली. एक सांगा 3 कोटी रुपये महसूल आहे अल्कोहोलचा सोलापूर जिल्ह्याचा महिन्याला. होय एक साधा प्रश्न आहे. आणि तुम्ही हे वाढवता. लाडकी बहीण योजना का सुरू केली सरकारने? हे मत पाहिजेत त्यांना, दुसरं काय नाही. आणि कोण मत देत नाही? लाडकी बहिणी बी देत नाही, सावत्र बी देत नाही, आणि सकाळी बी देत नाही. लाडकी असते तर सुप्रिया सुळेच्या विरोधात उमेदवार उभा केला असता. आजीदादांनी कशाला उभा केला असता? त्यांना सकन आता कळत नाही. ती सावतर काय कळणार आहे? हा त्यांना बहिणीचं महत्व जर कळत असलं असतं तर बहिणीच्या डोळ्यातला अश्रू खाली पडल्याला त्यांना दिसलं नसतं का? राष्ट्रवादी घेऊन त्यांनी गेली. राष्ट्रवादी जाऊ द्या, जनता नाही गेली. कोण गेलेत? लोक गेलेत. ह्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की लोकसभेला माढा तालुक्यातनं प्रचंड लीड गेलाय. त्यामुळे सगळ्याच दाबा आणलेत. नेते एकीकडे, जनता एकीकडे. जनतेच्या मनात भयान संभ्रमस्थ आहे. फक्त मोजकी 4 लोक मोठी झालेत. जनता शून्य आहे, विकास शून्य आहे. एखादा इथं आहे जागेवर आहे एखादा. पाणी जाईल. आणि इतिहासात ह्या भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा डांबरी झालाय रस्ता. ही नंतर नाही, खड्डच बुजल्यात 30 वर्षात. माणेगावला रस्ताच नाही म्हणायचं. अजिबात नाही. दिसतंय तुम्ही कुठं आलाय आता? यातनं जात आहे. इथं आता पाऊस वरचं पाणी पण इथं गुडगावर पाणी असते चौकात. तुम्ही ग्रामपंचायतची इमारत बघून या. इथली 1 नंबर इमारत झाली. 50 इथल्या जनतेनं 6 वेळेस निवडून दिलं. 100%. खायराव धानरूपसा जलसिंचन योजनेचं काम अजून झालं नाही. तुम्ही 165 कोटी रुपयाचा कारखाना एका वर्षामध्ये काढता. आणि 250 कोटीची योजना तुम्हाला 30 वर्षात होत नाही. प्रत्येक वर्षात 1 किलोमीटर जर काम केलं असतं तर आता 30 किलोमीटर काम झालं असतं. म्हणजे इथली जनता, शेतकरी सुखी झाला असता. पण ह्यात ह्यांचा काय फायदा आहे? शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? त्यांनी एका कारखान्याचं त्यांच्याकडे 5 कारखाने झालं. आमची 5 एकराची 25 एकर जमीन काय झाली नाही? का झाली नाही जमीन? लागली आपल्याला. माझा स्पष्ट आरोप आहे. शेतकऱ्याला 5 एकराची 1 एकर विकावं लागली. एकाचं 5 कारखाना झालं. कुठं काम केली तुम्ही? काय काय केलं? त्याला विकास म्हणायचं. याला विकास म्हणायचं? केंद्रित राजकारण झालं या तालुक्यामध्ये. विकास म्हणजे काय? आमच्या संसारामध्ये काय बदल झाला? बदल तुमचा झाला. सामान्य नागरिकांचं काय झालं? काय झालं? सर्वसामान्य नागरिकांचं? सर्वसामान्य द्राक्ष बागायतदाराची व्यथा ऐकून घ्या. जाणकारच दिसता आता. अध्यक्ष द्राक्ष बागायतदार. काय नाव आपलं? नानासाहेब देशमुख. किती आहे वय तुमचं? 74. 74. शासनानं आता एसटी फुकटच आहे वाटतं तुम्हाला? एसटी फुकट जरी असली तरी टॅक्स रूपानं आमच्याकडनं त्याच्या 1000 पटीनं वसूल करते ते शेतकऱ्याला. माणेगाव आहे, माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येतं. तुमचे आमदार बबनदादा शिंदे आहेत. आणि एकीकडे पाहिलं तर त्यांचे पुत्र सुद्धा उभारणार आहेत. अभिजित पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. मोहिते पाटील घराण्यातलं जर पाहिलं गेलं तर शिवतेशी मोहिते पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. काय कशी परिस्थिती राहील एकंदरीत सर्वसामान्य शेतकऱ्यांची, नागरिकांची, युवकांची, तरुणांची, महिलांची काय अडचण आहे? एकत्रित पाहिलं तर तुमच्या गावाला रस्ता नाही म्हणत आहेत. आता मी पाहिली परिस्थिती तर या ठिकाणी रस्ता नाही, रस्त्यावरती खड्डा आहे, खड्ड्यामध्ये पाणी आहे. काय सांगाल? पहिली गोष्ट गावाला रस्ते नाहीत. दुसरी गोष्ट शेतकऱ्याला कुठल्याही पिकाला योग्य दर नाही. उत्पादित खर्चावर आधारित दर शासनाने दिला पाहिजे. आणि आमचं गाव तर कम्प्लीट भाजप विरोधी आहे.
100% भाजप विरोधी आहे म्हणलं तर नाहीच म्हणतो. भाजप नाही, बिलकुल भाजप नाही. फक्त काय की जास्त टक्केवारीनं पवार साहेबाच्या मागं गाव आहे. बरं. कारण पवार साहेबांनी बरंचसं शेतकऱ्याला आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे. आणि रनिंग चालू आमदारांनी तर गेली 35 वर्ष झालं आम्ही ऐकतो खायराव मानेगाव उपसा सिंचन. प्रत्येक इलेक्शनमध्ये खायराव मानेगाव उपसा सिंचनचं काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा बॅरेज बंधारा आपल्याला करायचं. गेली 30 वर्ष हीच आश्वासन आम्ही ऐकत आलो. करायचं चालू. करायचंच चालू अजून त्याचं काही झालेलं नाही. कोण करेल बुवा असं वाटतं ते आता काम? धनराज दादा करणार. धनराज शिंदे, धनराज रमेशराव शिंदे. काय म्हणते ते? शरद पवारने मनावर घेतलं तर ते काम होऊ शकतं. शरद पवार. हो. बरं. काय सांगाल? आता मी काय सांगू, काय सर्वसामान्य? ज्या शेतकऱ्यांनी कारखाना उभा केला नमस्ते. हा, काय नाव आपलं? नितीन उद्धव पारडे. नितीन उद्धव पारडे. काय या ठिकाणची परिस्थिती, काय शेतकऱ्यांची परिस्थिती काय? रस्ते नाहीत, पाणी नाही, तीच प्रश्न यायचा, प्रत्येक वेळेस तीच मांडायचा. केलेलं मीच करणार आहे, राहिलेलं मीच केलंय. ह्यांनी काहीच केलेलं नाही आणि ह्यांना काय होत बी नाही. ह्यांच्याकडून मोठी कामं होत नाही ती. ह्यांच्याकडून काय काम होणार? लय जर डिपो जळला तर डिपोला फोन केले तेवढ्यावरच खुशी. नुसतं दादानं फोन केला, दुसरं काहीच काम नाही. आता तुमच्या ठिकाणचे आमदार आहेत बबनदादा शिंदे, त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? कामच नाही. काम विचारायचं, कामच केलं तर काम काय सांगायचं. बरं. काम नाही म्हणतो त्यांनी, आलेत काय इथं गाठी बिटी झाली? गाठी बिटी मोबाईल द्या. हा. विरोधक पुढे नीट नसल्यामुळे ह्यांनी 30 वर्षे खाल्ली. सक्षम विरोध नसल्यामुळं, विरोधक नसल्यामुळं. कोण आहे वाटतं असं? आता विरोधक सगळे बाहेर आहेत ना, सगळे 5-6 जण आहेत ना. संजय बाबा कोकाटे आहेत, पुन्हा धनराजदादा शिंदे आहेत. 5-6 जण आहेत अशी. अजून काय नाव सांगाय? पुन्हा दादासाठीची मंडळी आहे, मिनालताईसाठी अभिजित पाटील हे सुद्धा नाव या ठिकाणी आहे की. अभिजित पाटील श्वेतेशी मोहिते पाटील आहेत की. माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणाहून दर्शील मोहिते पाटील यांना जास्त लीड गेलं ज्याला लोकसभेला. काय लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा तसंच ते पुढे जाईल, त्याच्या पुढे जाईल. महाविकास आघाडी का माहिती महाविकास आघाडी आहे. महायुतीला हद्दपार तळ्याच्या पुढे ढकलून द्या. यूज देणार नाही का? अजिबात नाही तर भाजपला मत बी पडत नाही. एवढं तुम्ही नाराज काय महाविकास? काय काय केलंय भाजपने? काय केलंय दादा? शेतकऱ्याचं काय जीएसटी लावून शेतकरी सगळा उद्ध्वस्त केला. सांगितलं तर जीएसटी आहे त्याला. सांगा आता ही बबन दादा ह्यांना सांगा. जे तुतारे देईल त्याला 100%. मतदान देणार गाव. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? गेल्या 35 वर्षापासून खरं श्रेय सीना कॅनॉल जे झालेलं आहे ते पांढरे साहेब म्हणून एसी होते, हा. पाटबंधारे विभागाचे. सुधाकर पंत परिचारक आणि दिलीप सोपल साहेब या दोघांचं खरं श्रेय आहे. आणि त्याला सहकार्य केलं माननीय शरद पवार साहेबांनी. आणि त्यांच्यामुळं संपूर्ण मानेगाव पूर्व भाग जे दुर्दैवाचे दशावतार आमच्या 5 ते 7 पिढ्याला लागलेले होते, इथं कुसळ सुद्धा उगवत नव्हती. आणि त्या 3-4 कृपेमुळं आमचा संपूर्ण पूर्व भाग मनगटात पाणी निर्माण केल्यामुळं, फुकट श्रेय न घेण्यामुळं त्यांनी कधीही सांगितलं नाही की आम्ही ही केलं. या ठिकाणी जर पाहिले तर तुमचे जे काही आमदार आहेत बबनदादा शिंदे आहेत, त्यांच्या कामाबद्दल काय सांगू शकाल? त्यांनी काय रुटीन चालूच आहे. 35-30 वर्ष कारखाना 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, कारखान्याची 5 जास्त चर्चा आहे, कामाची हा. विचारतोय मी तुम्हाला. कामाची काम तर चालूच आहे. ती रुटीन शासकीय नियमानुसार प्रत्येकाची कामं होतच असते. बर. शासन तुमच्या पाठीशी असल्यानंतर 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण होणार यंदा माढा विधानसभेचा आमदार? यावेळेस माढा विधानसभेचा आमदार ज्याच्या हाती तुतारी आणि जरांगे पाटील उभे असतील पाठीशी, तो या माढा तालुक्याचा आमदार होणार. ही काळ्या दगडाची पांढरी शुभ्र भगवी रेग आहे. भगवी रेग. लोकसभेप्रमाणे विधानसभेला सुद्धा यंदा तुतारी वाजणार असं म्हणायचं. 100% डोळं दाखवून मशाल जोड येणार, तुतारी मशाल जोड तुतारी.
कोणी कमळ सोडून कोणी दगड हो करा. कमळ नाही चालत. माढा तालुक्याची जनता कमळावर तणनाशक फवारणार, किसान राऊंड अप फवारणार, राऊंड अप सुंदर दिसतंय की हो. जळून जाणार, खाक होणार कमळाची. अण्णा किसान उगवणा बी जानते और काटणा बी जानते. कमळानं सगळं उगवायला बी आम्ही घालतो आणि त्याला तोडू बी आम्ही शकतो. सगळं नाचवलं कमळानं. महाराष्ट्राचा बाप- महाराष्ट्राचा सर्व सत्यानाश म्हणजे पळापळीचं राजकारण असेल, एखाद्या समाजातलं भांडणं लावणं असतील, आज घडीला दलित, मुस्लिम, मराठा, ओबीसी सर्व तुतारीच्या मागे एक मताने आहेत, डोळे झाकून आहेत. पण यांनी फक्त आणि फक्त जाती धर्मात भांडणं लावण्याची काम केलेली आहेत. हे मी 100% सांगतो. या भाजपनं पहिले काय म्हणले 400 पार दोघांचे टिकोर आले, नितीश कुमार आणि ते चंद्राबाबू, आणि त्यांना 70 हजार कोटी देतात. आणि जी मुंबई महाराष्ट्राची राजधानी त्याची लूट करून महाराष्ट्रातले सगळे नॅशनलाइज असेल, इंटरनॅशनल फॅसिलिटीचे प्रकल्प असतील, जिथं महाराष्ट्रातील बेरोजगारांना रोजगार मिळेल असे उद्योग गुजरातमध्ये त्यांनी शिफ्ट केले आणि महाराष्ट्र भिकेल लावायचं काम केलं. सर्वात जास्त GST महाराष्ट्र भरतो. 70% GST भारताची महाराष्ट्र भरतो आणि महाराष्ट्राच्या वाट्याला 10% सुद्धा GSTची रक्कम अनुदान स्वरूपात मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळत नाही, रात्रीभर नाहीतर जग. पाणी आहे का इकडं? पाणी तुफान आहे आणि योगायोगानं परमेश्वराची कृपा झालेली आहे. गेली 3 वर्ष झालं अखंड आम्ही पाण्यात वाहतोय. आमच्या विहिरी तुळून भरलेल्या आहेत. सर्व सुखात चालू आहे. मुद्दा मांडायचा. फक्त कार्यक्रमाला जायचं नाही की आमच्या माढा तालुक्यातले मानेगाव नदीच्या आडेले निजाम काळातली गाव आहे ती. एकाची बी कोण बी नोंद सापडली नाही. नुसते लिमगावची 2,500 सापडली सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. मुद्दा. त्यात आमची एक बी नोंदी सापडली नाही. त्या नदीच्या आडेली गाव निजाम काळातली ती. नुसत्या लिमगावचे 2,500 आहे त्या. मग आमचं दप्तर कुठं काय केलं का काय माहिती ह्यांनी. तेवढं जे कोणी आमदार असेल नवीन होणारा त्यानं या अगोदर नोंदी तपासून काढाव्या. कोणी बी असू द्या आमदार, नोंदी तपासून काढायच्या. एक ना एक कुठं तर सापडलं का नाही. एवढ्या गावात 9 गाव आहे त्या आडेली, नदीच्या आडेली गाव, एकाची बी नोंद सापडली नाही. हा, आम्हाला ओबीसीत आरक्षण पाहिजे ना. मग ह्याच्यावर आमचा कोणच आवाज उठवत नाही. आमदार नाही, आमदार तर आधीच ओबीसी आहे, त्याच्यामुळे त्याला काही गरजच नाही त्या आमदारला. सध्या या ठिकाणी पाहिलं तर बेरोजगारीची खूप भयानक परिस्थिती आहे. भयानक परिस्थिती आहे. एकही महाराष्ट्रातला पॉस्कॉन प्रकल्प गेला गुजरातमध्ये. 1.5 लाख सुशिक्षित बेकारांना नोकरी लागणार होत्या. पण कुठल्या आमदारच्या पोराला नोकरी करायची? त्यांना साखर कारखाना पाहिजे, दूध संघ पाहिजे, आमदारकी पाहिजे, खासदारकीला पाहिजे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पाहिजे. म्हणजे ह्यांना नोकरीची काय देणं घेणंच नाही ना. आणि स्वतःची कुणबी आहे ती पहिली, त्यामुळे ह्यांना इतराची काय देणं घेणं नाही. निवडणूक आली की तरुणाची तलवार शेतकऱ्याची डाल, निवडणूक संपली तुझी तिकडेच घाल. त्यांनी यूज अँड थ्रो सारखा वापर केला जनतेचा आजपर्यंत. हा, आणि महाराष्ट्राचा बाप महाराष्ट्रातला पाहिजे. महाराष्ट्राचा बाप गुजरातचा नको आहे. महाराष्ट्राचा कारभार बारामती मधून चालला पाहिजे, गुजरात मधून चालला न पाहिजे. कारण बाप बदलणारा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राला ज्यावेळेस गोध्रा हत्याकांडातला आरोपी अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणतो शरद पवार म्हणजे भ्रष्टाचाराचा सरदार आहे, आणि त्यावेळेस हरामखोर अवलादी स्टेजवर खाली मान घालून बसते. त्या महाराष्ट्राला स्वाभिमानाला किंमत आहे, गद्दाराला स्थान नाही. आणि जसा महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेला ह्यांना धप्पा दिला, तशाच प्रकारचा धप्पा ह्यांना विधानसभेला मिळणार आहे. आणि गुजरातच्या पिलावळीची अवलाद या महाराष्ट्रातून तडीपार होणार. आणि कमळाच्या फुलावर इथला शेतकरी तणनाशक फवारून त्याचा सुतडा साफ करणार, राखरांगोळी करून टाकणार. तुतारीच ओनली वन तुतारी. राजे भोबार बोले. सध्या या ठिकाणी पाहिलं तर हा माढा विधानसभा मतदारसंघ आहे, त्यामधील माने हे गाव आहे. मानेगाव या ठिकाणचे नेतृत्व करत आहेत तुमचे आमदार बबनदादा शिंदे. बरोबर आहे. या ठिकाणी काय विकासाची परिस्थिती कशी आहे? एकंदरीत बेरोजगारीचं काय म्हणजे काय, तर त्याला काय सांगू शकाल? चांगला आहे विकास, चांगला आहे दादांचा विकास विकास चांगला, काय अडचण नाही विकासाची. कामं झाली का?
आता जेवढी दिसते तेवढी सगळी दादाचीच काम आहे, दुसरं कोणी केलंय काम हे? आता जे एका तुमच्या गावातील नागरिकांनी असं म्हणलं या ठिकाणी रस्त्याची अहो नागरिकांचा विषय आमच्यात भांडण लागत असते. आमच्यात नागरिकांचा विषय का ज्याचं त्याचं पोट दुखतच असते, लक्षात आलं का? कुणाचं काम नाही झाल्यावर त्याचं होतच असते. नागरिकांचा विषय काय काढून उपयोग? आमच्या बाबतीत जेवढा विकास केलाय तेवढा दादांनी केलाय. आणि जी कुठलं बी काम झालं की दादाशिवाय होतच नाही. हा, कोण नवीन आमदार आला काय आला काय त्याला माहिती आहे, काय करणार आहे? गेले 60 बरोबर आहे की मग. हा, कुठलं कोणाचं काम झालं नाही सांगून द्या. प्रत्येकाचं काम होतंय. कामं झाली. हा, कामं झाली ती चालू बी आहे ती. हा, 40 कोटीचा निधी दिलाय माणेगावला. हा 40 कोटी. हा, तुम्हाला सांगतो सगळी कामं जेवढी झाली तेवढी. आता कसं असतं, एक आपली पार्टी सत्तेत नाही, दुसऱ्या तुम्हाला सांगतो पार्टीचं पोट दुखत असतं. माझ्या विरोधात असल्यावर माझं पोटच दुखत असतं. असं काय नसतं, सगळा काम विकास चालू आहे. आणि अपक्ष जरी दादा उभा राहिलं तर नव्हतं तुतारी फितारी काय नाही. ती कसं होतं, जरांगे पाटलाच होतं, आम्ही बी मराठीच आहे. बरोबर आहे का? जरांगे पाटलाचं होतं त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतो ती तुतारीला त्यावेळेस दिलं मतदान. पण आता जी दादा म्हणतील तीच विधानसभेला तुतारीचं फितारीचं काय चालत नाही. दादाला अपेक्षा सुद्धा उभा राहू द्या, निवडून द्या. हा, असं आहे. काय वाटतं कोण होणार माढा विधानसभा हा? आमदार? यंदा कोण हा? होणार माढा विधानसभेचा आमदार? आमदार जी दादा म्हणतील ते होणार नाही. बबन दादा जी म्हणतील ते, फक्त माढा तालुक्यात विधानसभेत म्हणलं की दादा म्हणतील ती झालं. बोलले का काय म्हणते ते? क्षीरसागर तर काय ग्रामस्थांची अडचण काय? कामं झाली तर त्यांनी सांगितले की आता माझ्या सगळ्यांना सांगितले, झालेली कामं त्यांनीच केली, त्यांनी करणार बी तीच आहे ना. सध्या मग उगत ऐका जी कामं नाही झाली मग सावळे आमदार उगत झाले का ती? हा, कामं झाली म्हणून सावळे आमदार झाले ना. कामं झालीत म्हणून मग असं कुणी काय बोलत झालं असतं का? हा? आमदार झाले की मग सावळे झाले म्हणजे का कुणी बघत मतदान टाकलं का? जनतेने टाकलं. निधी मिळेल तर काम होणार. आपण काम कुणाला सांगायचं? ग्रामपंचायत मेंबर आमदार काम येऊन करतो का? या ठिकाणी जर सध्या पाहिलं तर बबनदादा यांचे पुत्र हा या ठिकाणी थांबणार असल्याचं चित्र दिसतं विधानसभेला. हा राहणार ते. अहो दादानी जी सांगितलं कोणी बी उभा राहू द्या, कुणी बी ती उभा राहिली की निवडून येणार. दादानी सांगू द्या, दादा उभा राहू द्या, अगर भैयासाहेब राहू द्या. हा, किती जरी विरोध केला दादा 70,000 येते, 30,000 उद्या पण भय येणार. किती विरोधात जाऊन अहो मनानं आता जी तुम्हाला प्रतिक्रिया देते तुम्हाला तीच परत येऊन सांगते ते आम्हाला देऊ द्या, पैसे खाऊ द्या. दादाकडलं लोक पैसे खायला भेटते ती, काम सांगावं लागते. लक्षात आलं का? दुसरीकडलं पैसे घेण्यासाठी लोक बोलते ती, पैसे खायचं आणि दादाला येऊन मत करायचं का? तर त्यांच्याशिवाय दुसरं कोणाला द्यायचं? काम सांगायचं कोणाला? असा नेताच नाही तर कोण. पर तालुक्यात जाऊन बघा काय दहशत आहे, काय मजा आहे ती. आणि दादा बसले बघा. हा, खूप कामं केलीत म्हणा की. अहो कामं तर केली तीच. आणि ही दादाशिवाय खैराव माणेगाव उपसा सिंचन सुद्धा दादाशिवाय होणार नाही. काम करणारा माणूस आहे तो आमदार. आज कुठल्याच त्याला बी काहीतरी अडचणी असते त्या. लक्षात आलं का? घेतलं घरातलं उचलायचं, टोपल्यातलं काला करून खायचं असं काम आहे का? तिथं बी मंत्रालयात काय बोलायचं ठेवायचं काय असतं का नाही? नवीन येणाऱ्याला काय कळतंय सांगून द्या. सध्या या ठिकाणी पाहिलं तर सरकारने लाडकी बहीण योजना सुरुवात केली. नाही तीच सरकारची लाडकी बहिणीची योजना आहे. कोण जाणार कोण नाही जाणार, पण ह्या माढा तालुक्याला कुठलाच उपयोग होणार नाही दुसरा दादाशिवाय. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे की त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? जरांगे फॅक्टर माढा विधानसभेमध्ये चालणार की? भैयासाहेब त्याला आमचं भैयासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे, दादानी पाठिंबा दिलेला आहे. आणि ते मराठा समाज त्यांच्या मागं जाणार, त्याचा काय विषय नाही. कारखाना काढला तो म्हणतो का आता पाणी आलं कारखाना नाही काढलं उसकुट घाला. कारखाना काढलं म्हणजे 5-5 कारखाना काढलं म्हणजे आज आपल्याला तो म्हणतो नुसतं घरात काय ठेवायचं करायचं म्हणलं तर जमत नाही. कारखाना काढायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? चालवायचं काय एकट्यासाठी असतो कारखाना? पण जो ऊसाला आपला गडी पाणी द्यायला असल्या ऊस मोडून खाणारा जाईल. जनहितासाठी त्यांनी कारखाना काढलेत असं म्हणायचं तुम्हाला? हा, त्याच्यात आहेच. कुणाचं प्रपंच आज तुला मला सांगतो ह्या शिनाकाठचा भाग विचारा, 4 चाकीशिवाय गाडी फिरत नाही ती शेतकरी. हा, आज दादाला गाडी ना अशी गाडी शेतकरी आणलाय. हा, आमचा एक आमचा प्रश्न आहे. आमचा माणेगावचा शेतकरी शून्य आहे, द्राक्ष बागायतदार आहे, तेवढं द्राक्षीच्या बेदाण्याचं काहीतरी थोडं करावं एवढी आमची अपेक्षा, दुसरं काय नाही. या ठिकाणी पाहिलं तर नागरिकांनी म्हटलेलं आहे माणेगावला रस्ताच नाही म्हणजे. अहो रस्ता नाही म्हणजे कामं चालू आहे, ती टेंडर दिलेली असते ती. तो म्हणतो ती टेंडर केव्हा पास झाले, कधी झाले, हा त्या ठेकेदारांनी घ्यावं लागतं, काम करावं लागतं, ह्याचं कळावं लागतं की रस्ताच नाही म्हणल्यावर बिगर रस्त्याचं माणेगाव आहे का सांगून द्या. पण कुठले का काहीतरी अडचणी त्यांना बी असते ना, वरनं काहीतरी मागून घेताना करताना काहीतरी अडचणी असते त्याची की.
की बाबा ही काम ह्याला दिलेलं असतं, ती काम त्याला दिलेलं असतं, घेतलेलं असतं. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा आमदार कोण असणार या ठिकाणी? दादा बबन दादा जी म्हणतील ती आमदार होणार. नमस्कार. काय नाव आपलं? बर बोले. काय कशी परिस्थिती आहे या ठिकाणी नागरिकांची? काय त्याच्या आईला लोक कन्फ्युज झाली. दररोज कोणतरी येत आहे आणि उगाच मला तुतारीचं तिकीट आहे आज त्या प्रत्येकाला वाटायला लागलंय आता की बाबा तुतारीचं तिकीट मला देते ती गाई. आणि 25 गाडी उठल्या तर 30 वर्ष झालं ही गाडी झोपलं होतं काय कुठं. आता ह्या 2-4 दिवसात तर 10-5 गाडी सारखं मानेगावलाच येते. आणि मानेगाव आणि जी मतदार आहे सुज्ञ मतदार ते झोपलेला आहे निवांत आहे, त्यांनी ठरवलंय काय करायचं. परंतु ह्या लोकांनी अशी लोकांच्या चौकातल्या लोकांबरोबर मुलाखती करून काय उपयोग नाही. सर्वसामान्य लोक सर्वसाधारण लोक जी मताची मालक आहे ती गावात आहे ती इथं कुठं तर चौकात मीडियावर मुलाखती घेऊन हा उपयोग होणार नाही. आणि आता 30-35 वर्ष झालं बबनदादा आमदार आहेत बरं का. बबनदादांकडनं काय मानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास झाला नाही. मला पाहिजे तसा व्हायला पाहिजे होता झाला नाही. परंतु आता ही निवड कन्फ्यूज करणार आहे. लोकांना कन्फ्यूज झाली लोक. आणि लोकांना असं वाटायला लागलं की आता ही दररोजच उठून काय गावाकडे काय काका. आणि लोक डिस्टर्ब व्हायला लागली ह्याच्यामुळं. दररोजच पण बी येत ही जी 5-25 गाडी विरोधात दादांच्या उभा राहायचं म्हणतात. ह्या गाड्यातलं कोणतरी एखादं नाही यावं सांगावं माझं फिक्स ठरलंय फायनल ठरलंय. आम्ही ही गेल्या म्हणजे लोकसभेला आम्ही शरद पवार साहेबांचं काम केलेलं आहे. आम्ही शरद पवार साहेबांचंच काम करणार आहे. आम्ही असं म्हणणार नाही की बाबा शरद पवार साहेबांचं काम करणार नाही. आम्ही शरद पवारचंच काम करणार आहे. शरद पवार साहेबांचंच नेतृत्व आम्हाला मान्य आहे. परंतु ज्याच्याकडे मत नाही त्या अशा लोकांना विचारू बी नका तुम्ही. काहीतरी बोलत बसण्यात काय मजा नाही. इथली आहे ती लोक ती पण 5-6 गडी उठल्या तर विरोधात. आता गडी कोण आहे नेमकं कळल्याशिवाय लोकांनी काय सांगायचं तुम्हाला. नेमका गडी कोण हा दादांच्या किंवा भैयासाहेबांच्या विरोधात नेमका गडी कोण हा समोर दिसल्याशिवाय काय. प्रत्येक जण 2 दिवसाला येतोय मला बी उमेदवारीच आहे म्हणतोय. हे कन्फ्यूज झाली ना मतदार आता. त्यामुळे अवघड होऊन बसलंय. बाकीचा काय विषय नाही. आम्ही शरद पवारची माणसं आहे. पण आमदार काय ते आमदार कोणतर होईलच त्याचा काय विषय नाही. आम्ही पवार साहेबांची माणसं आहे. पण लय कन्फ्यूज झाले लोकांची. काय वाटतं तुतारी कुणाला भेटेल असं वाटतंय तुम्हाला? तुतारी आता काय प्रत्येक जण मलाच मिळणार आहे म्हणताय. तुम्हाला काय वाटतंय? 30-35 वर्ष ही जी 5-6 गडी होत दादा आमदार होत 30-35 वर्ष ह्या गणेशने कळलं नाही का गोरगरिबांना काय 2-4 आता जी हेल्पट घालायला लागले ही 2-4 गडी त्यांना कळलं नाही. बबन दादा असताना 30-35 गेल्या 35-35 वर्षात मानेगाव कुठे त्यांना सापडलं नव्हतं का. आता त्यांना तुतारीची किंवा लोक विरोधात पवार साहेबाच्या मागे गेले म्हणजे पवार साहेबाच्या माध्यमातून मागं आपले येतील असं त्यांना वाटायला लागलंय. परंतु तसं काय नाही म्हणावं. लोक पवार साहेबांच्या पाठीमागे जरूर आहे ती. पण तुमचा काही फरक नाही म्हणावं. तुम्ही इथं काही काम करणार नाही. जे पवार साहेब ज्या माणसाला तिकीट देतील ती माणसं निवडून येतील. काय नाव आपलं? नागनाथ भुसारे. नागनाथ भुसारे. या ठिकाणी पाहिलं तर मानेगाव हे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि गेले 6 टर्म या ठिकाणी तुमचे जे काही आमदार शिंदे हे नेतृत्व करत आहेत. आणि यंदा जर या ठिकाणी पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काय कशी परिस्थिती राहणार आहे एकंदरीत? या भागाचा विकास काय कोणी केलेला नाही. विधानसभेसाठी बरीच इच्छुक आहे ती. परंतु ज्याला पवार साहेबांची उमेदवारी आहे पवार साहेबाचं ज्याला तिकीट आहे ती या तालुक्याचा आमदार होणार आहे. ज्यांना तुतारी भेटेल तोच त्या ठिकाणचा आमदार होणार असं कोणामुळे कोण मत देत काय या ठिकाणच्या शेतकऱ्यांची काय समस्या शेतकऱ्यांची काय समस्या आहे या ठिकाणी? शेतकऱ्यांच्या समस्या काय महाराष्ट्रात सगळीकडे एकच समस्या. शेतकऱ्यासाठी काम कोण करीत नाही. पवार साहेबाशिवाय शेतकऱ्यासाठी कोण नाही. आज त्यांनी नाही काही काम केलं तर शेतकऱ्यांचा पवार साहेबांवर विश्वास आहे की ते आपल्यासाठी भविष्यात काहीतरी करतील असा विश्वास आहे. भलं पवार साहेबांनी आतापर्यंत काही जरी नाही काम केलं असेल किंवा केलं असेल काय केलं असेल ते बी शेतकऱ्यासाठीच केलेलं आहे. जी भविष्यात शेतकऱ्यांचा विश्वास आहे ती बी पवार साहेबच करणार असं शेतकऱ्यांचं एक मत आहे.
आणि ही आम्ही सगळी खेडेगावातली सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांनी काम केलं काय, त्यांनी दिलेल्या उमेदवारावर विश्वास नसला काय, त्यांनी ज्याला उमेदवारी ती देईल तीच या तालुक्याचा आमदार आहे. वा, म्हणजे जे शरद पवार म्हणतील तोच तोच आमदार आहे. नावानं निवडून येणार आणि तोच आमदार असणार असं तुमचं मत आहे. वा. नमस्कार. काय नाव आपलं? महादेव नेताजी पारडे. तरुण दिसताय. तरुण हो. मी पण तरुणच आहे. काय कशी परिस्थिती आहे मानेगावच्या या ठिकाणच्या विधानसभेत? ह्या चालूच्या विधानसभेची परिस्थिती अशी आहे, पवार साहेबांना दगड जो उभा केला तर निवडून येते. आता तुमचे या ठिकाणी पाहिलं तर आमदार आहेत वसंतदादा शिंदे. शिंदे म्हणजे सांगतो तो लॉंग फॉर्म उलटा केला की देशीदार होती. देशी शिंदे असा आहे का, तर फक्त जवळची माणसं कशी कॅच करायची, त्याला पैसे खाऊ घालायचं. वैयक्तिक माझा ऊस गेला नाही, कारण जी शिंदेची माझ्याकडे रेकॉर्डिंग आता ऊस घालतो मी मोहोळ तालुक्यात ऊस घालाय लोकनेत्याला, ती पण भाड्या गेला हे ते आपलं बिजिम मध्ये. अरे हे पण बिजिम मध्ये पवार साहेब कसं तिकीट देईन त्याला, शक्यच नाही. रणजी बाहेर तिकीट नाही ना, कोणाला तिकीट नाही. तू तरी फक्त आमच्या गावात वाजणार. मग बरे कोणाला भेटू द्या, अभिजित पाटला भेटू द्या, धनराज शिंदेला भेटू द्या, पण तू तरी वाजणार म्हणजे वाजणार. या ठिकाणी जर पाहिलं तर शिवतेशी मोहिते पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. असू द्या, त्यांना पण भेटू द्या. आवर सर्वसामान्य तुम्ही उभा राहा तर तू तरी म्हणजे आता सर्वसामान्य कोण जरी उभारलं तर 100% पवार साहेब तू तरी येते. काय नाव आपलं? सिद्धेश्वर लक्ष्मण राऊत. हे तुमचं मानेगाव आहे. मानेगाव हे पाहिलं तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येतं. तरुण पण दिसताय, काय करताय सध्या तुम्ही? सध्या काय नाही, आता शिक्षण चालू आहे. शिक्षण चालू आहे. काय शिक्षण चालू आहे? शिक्षण ग्रॅज्युएशन चालू आहे. ग्रॅज्युएशन चालू आहे. काय बेरोजगारीची परिस्थिती या ठिकाणी आहे? आता तुम्ही शिक्षण करता, काय सांगाल? आता बेरोजगारी लय झाली, भरती नाही, जागा नाही त्या कुठल्या. तर आता तरुण मुलासाठी काय करता येणार नाही. आता कारखानदारी किंवा शेती असंच काय नवीन काय करता येणार नाही. त्यासाठी गावासारख्या ठिकाणी काय करणार आहे. शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकरी तर लय बिकट परिस्थिती आहे. आता पाऊस झालाय म्हणजे जरा चांगला. भाव देत आहे का? काय नाही भाव नाही, उडदाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. काय शेती आहे का? तुम्ही काय करता? शेती आहे का तुमची? हाय शेती आहे बरी. हा ऊस आहे आपला, शेती कांदा आहे, बाग आहे. बागाला भाव नाही, बेदाण्याला द्राक्षेला भाव नसल्यामुळं सगळी शेतकरी कर्जबाजारी झाली ती बरीच मानेगावातली. बागायती क्षेत्र असल्यामुळे कर्जबाजारी जास्त झाली ती, आणि कशालाच भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीवर माणसाचं लक्ष राहिलं नाही, नाराज झाली ती. दुधाला बी नाही भाव. बेरोजगारीची पण परिस्थिती खूप आहे. बेरोजगारीची बी आहे आणि भाव बी कशाला नाही. काय नवीन करायला लागली तर दुधाला नाही किंवा शेतीला नाही. मग बागाला हा कर्जामध्ये शेतकरी भयानक अवघड आहे. नमस्कार. काय नाव आपलं? अक्षय नानासाहेब पारडे. अक्षय नानासाहेब पारडे, मानेगाव. हा. माढा विधानसभा मतदारसंघ. हा. या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार आहेत वसंतदादा शिंदे. त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? काय काम आहे की दादा? आहे का? आहे. काय काय काम केले तिकडे? काय कारखान्यात पोरासने काम, परत ऊस नेण्याचं काम, ऊस प्रत्येक युवकाला या ठिकाणी रोजगार आहे म्हणायचं. रोजगार प्रत्येक ठिकाणी नाही एवढा. 10,000 काय होतंय कारखान्यात गेलं तर, त्यामुळं रोजगार नाही. 10,000 नुसतं उगं खायचं आणि फिरायला तेवढं झालं म्हणजे झालं. पण असं काही तर करायचं म्हणलं तर काय नाही. नाही पेक्षा बरं. बरं तेवढ्यानं काय व्हायचंय, उगं नाही म्हणून जायचं तेवढं 10,000वर 12,000वर 15,000. काय करता? मी शेती करतो. शेती काय शेतामध्ये? शेतामध्ये द्राक्ष. काय भाव काय नाही, 100 रुपयानं खायला लागली. 10 वर्षापूर्वी बी 100 रुपयेच होता ना, आता बी 100 रुपयेच. 100च्या पुढे जाईन झालं. इकडे तेल गेलं ना, एका आठवड्यात 34 रुपयानं वाढले की तेल. ते काय ते लाडक्या बहिणीचं दिलं म्हणून काढायला लागले तिकडं टॅक्स. अवघडच आहे म्हणा. सरकारने लाडकी बहीण योजना का सुरू केली? काय माहिती, आता मतासाठी केलं असं, महिलांना जरा खुश करावं म्हणून. महिला माणसासनी सांगते, नवऱ्यासनी सांगते मत करा, आपल्याला एवढं पैसे भेटायला लागले. काय ही योजना पुढं कायम राहील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, इलेक्शन झालं की बंद पडणार आहे. पट्टा पडल्यावर कारखान्याचा. हा.
तसंच आहे. कायमचाच बंद पडणार का कारखान्याचा पट्टा पण बंद पडल्यासारखं पडणार? अहो, 2च महिने अजून मग इलेक्शन झालं की संपलं ना त्यांचं बी काम. तुला म्हणायचं हा, ही कायम राहिली योजना असं म्हणजे कायम राहू शकत नाही. एवढ्यांना फुकट द्यायचं म्हणल्यावर सगळ्यांना फुकट दिल्यावर कसं खायचं? इकडं भाव द्या ना म्हणावं कसं ऊसाला द्राक्षाला हे मग काय गरज नाही ना ह्याची. या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याचे काय नाही, समजा कर्ज बाजारी झाली ती माणेगावात, समजे 10% 15% काढायला लागले ती पैसे. कुणाकडनं काढते ते? इथं सावकार मोठी व्हायला लागली ती. शेतकऱ्याला काय नाही, औषधवाली बरोबर लुटते ती, खात ही कामगार वाढल्यात, 500 रुपये हजेरी झाले. शेतकऱ्याला कसं परवडायचं आता? शेतकऱ्यांची खूप भयानक परिस्थिती या ठिकाणी झाली. या ठिकाणी जर पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. हा, कोणाची जास्त चर्चा, कोणाची जास्त हवा आहे म्हणते सगळेजण म्हणते. तुतारे जे उभा राहीन तुतारे गुण ते येईन निवडून. तुमची तुतारीच आहे का? आमचं अजून फिक्स नाही ना, ठरवायला बघू पुढे. हा, कोण काय वाटतं या ठिकाणी कोण होणार माढा विधानसभेचा आमदार? बबन दादा स्वतः उभं राहिले तर होतील, बाकीचं काय सांगता येत नाही. पुत्र या ठिकाणी थांबणार असल्याचं चित्र दिसत आहे. सांगता येत नाही, सगळीच थोडं थोडं सगळ्यांचं मत असते, ती थोडी थोडी विभाजन होणार, त्याचं काय सांगता येत नाही. बबनदादा शिंदे जर थांबले तर तेच येणार. सध्या जर महाराष्ट्रात पाहिलं तर जरांगे फॅक्टर हे झालेला आहे आणि या ठिकाणी मराठा आरक्षणाचा खूप महत्वाचा आणि मोठा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि लोकसभेला जर पाहिलं तर जरांगे फॅक्टर हे महाराष्ट्रात खूप प्रमाणात झालं. काय वाटतं विधानसभेला कशी परिस्थिती राहील? एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी आहे, तुम्हाला काय वाटतं? वाटायचं काय, आता लोकसभेला 25 खासदार जरांगे पाटलांनीच आणले ते, मग आता काय वाटायचं? आरक्षण भेटलंच पाहिजे. जे जरांगे पाटील सांगते तोच आमदार होणार. परत ही पक्ष ही नंतर तुतारी कमळ बाकी येणार. आधी जरांगे पाटील सांगतील तीच मग खासदार आमदार होणार आहे. आता तर तुम्ही म्हणलं की शरद पवार तुतारी ज्याच्याकडं जाईल तो आमदार होणार. ते आरक्षणानंतर आरक्षण भेटल्यावर मग ते आरक्षण जे जरांगे पाटील सांगतील तोच आधी आमदार, मग परत शरद पवार तुतारी माढा तालुक्याचा. जर आरक्षण जर तसंच जर राहिलं तर जरांगे पाटील जे म्हणतील तोच आमदार. हा, सध्या तरुणांना या ठिकाणी पाहिले तर अजून इथली माणेगावातली खूप विद्यार्थी MPSC UPSC करत आहेत. त्यांना 10 वर्ष झालं अजून कायच नाही. आरक्षण भेटल्यामुळे 2 आणि 3 मार्कापाय चाललेले आहेत. किती तर मुलं आहे ते, त्यांचं खूप वाईट वाटतंय मराठा असल्यामुळे. कधी कधी वाटतंय जातीवर आपण कशाला जाती तेढा निर्माण झालेला आहे. मराठ्याला आता खच्चीकरण चालू आहे. समधी श्रीमंत नाही ती ना, समध्याच्याच घरी 4 व्हीलर हे आरामात जास्त राहणं हे असली तर मग ती जगू शकतील. पण जे आता मराठी कमजोर आहेत त्यांचं काय करायचं? अवघड परिस्थिती आहे.